आय हॅव टू वेकअप अर्ली. मला लवकर उठावं लागतं. मला लवकर उठावं लागत नाही. हे कसं म्हणायचं? आय हॅव नॉट टू वेकअप अर्ली का आय नॉट हॅव टू वेकअप अर्ली? ज्यांना हॅव नॉट टू बरोबर वाटते त्यांचं अभिनंदन. तुम्ही चुकला आहात. आणि अर्थात आय नॉट हॅव टू ज्यांना वाटते त्यांच्यासाठी खूप खूप अभिनंदन, कारण तुम्ही पण चुकलात. Emotional, damn it! बरोबर काय मित्रांनो? यामध्ये फक्त एक शब्द ॲड होईल, तो म्हणजे डोंट, आणि ते होईल डोंट हॅव टू. बरोबर वाक्य होईल आय डोंट हॅव टू वेकअप अर्ली. डोंट हे डू नॉटचे शॉर्ट फॉर्म आहे. त्यामुळे आय डू नॉट हॅव टू वेकअप अर्ली, आय डोंट हॅव टू वेकअप अर्ली हे दोन्हीही म्हणू शकता. चला काही उदाहरणे बघूया. Alrighty then. होकारार्थी नकारार्थी दोन्ही एकदाच वाक्य घेऊया. आय हॅव टू स्टडी हार्ड. मला खूप अभ्यास करावा लागतो. याचंच नकारार्थी वाक्य कसं होईल? आय डोंट हॅव टू स्टडी हार्ड. मला खूप अभ्यास करावा लागत नाही. दुसरं वाक्य शी हॅज टू वर्क लेट. तिला उशिरापर्यंत काम करावं लागतं. याचं नकारार्थी वाक्य कसं होईल? शी डोंट हॅव टू वर्क लेट. बरोबर का? नो. मग बरोबर शब्द काय लागेल? शी डझंट हॅव टू वर्क लेट. तिला उशिरापर्यंत काम करावं लागत नाही. ही शी इट सोबत डझंट हा शब्द लागतो. वी हॅव टू फिनिश होमवर्क. आम्हाला गृहपाठ पूर्ण करावा लागतो. वी डोंट हॅव टू फिनिश होमवर्क. आम्हाला गृहपाठ पूर्ण करावा लागत नाही. हॅड टूचे निगेटिव्ह सेंटेन्सेस कसे तयार करायचे ते बघूया आपण पुढच्या रीलमध्ये. थँक्यू.